साक्षी शिंदे आणि आज आपल्या सोबत आहेत पक्षी मित्र संतोष दळवी सर. नमस्कार सर. नमस्कार. पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पक्षी निरीक्षणाकडे कसं वळलात आणि किती वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रात आहात? साधारणपणे एक 10 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. पक्षी निरीक्षणाकडे तसं मी ॲक्सिडेंटलीच वळालो, अपघातानेच वळालो. साधारणपणे 2013 मध्ये आमचा इंग्रजी विषयाचा एक अभ्यासक्रम होता, तो बदलला. तो अभ्यासक्रम बदलल्यानंतर इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये पक्ष्यांशी रिलेटेड असे काही युनिट्स आले. त्या युनिटमध्ये एक भाग असा होता की पक्ष्यांची पिसं पाहून पक्षी ओळखायचे होते. जनरली तसं पाहिलं तर आपल्याला कावळा, चिमणी, पोपट, मोर यासारखे पक्षी फक्त ओळखता येतात आणि मोरासारखा पक्षी आपण पिसावरून ओळखू शकतो. पण इतर पक्षी आपल्याला पिसावरून ओळखता येत नाही, पाहिल्यानंतरही ओळखता येत नाही, पिसावरून तर अवघडच आहे. आणि मग मी असं ठरवलं की आपण पहिल्यांदा पक्षी पाहायला सुरुवात केली पाहिजे. आणि मग मे महिन्याच्या सुट्टीमध्येच आमची ट्रेनिंग झाल्यानंतर मी एक पुण्याचे पक्षी वैभव नावाचं पुस्तक घेतलं आणि त्याच्यातून पक्षी पाहायला सुरुवात केली. आमच्या आसपासच्या परिसरामध्ये एकटा जाऊन फिरायला पक्षी पाहायला लागलो. शनिवारचं किंवा रविवारचं शाळा सुटल्यानंतर जायचो मी. आणि हे करत असताना मला काही पक्षी ओळखायला येऊ लागले आणि मग मला असं कॉन्फिडन्स आला की 20-25 पक्षी मी ओळखू शकतो आरामशीर. आणि मग 15 ऑगस्टचा जो कालखंड होता साधारणपणे, त्या कालखंडामध्ये आमच्या मुख्याध्यापिका होत्या. त्या मुख्याध्यापिकांना मी म्हटलं की मुलांना पक्षी निरीक्षणाला घेऊन जातो एक दिवस. तर आमच्या मुख्याध्यापिका होता पुष्पे मॅडम, त्या म्हटल्या की सर काय हरकत नाही, घेऊन जा. मी घेऊन गेलो. साधारण शनिवार होता तो दिवस. आणि घेऊन गेल्यानंतर पुढच्या शनिवारी मला मुलं म्हटली की सर आपण पक्षी पाहायला कधी जायचं. आणि तसं जनरली इंग्रजी किंवा गणितचे शिक्षक असतात त्यांच्यापासून मुलं लांब असतात. आणि मग ही मुलं मला अप्रोच झाल्यामुळे मग मी म्हटलं की काय हरकत नाही, ठीक आहे आपण जाऊयात. आणि मग पक्षी निरीक्षण करायला आमची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली की मुलांना आवडतंय आणि मग चला त्यांच्याबरोबर आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळेल. आणि या दृष्टिकोनातून गेले 10 वर्ष आम्ही पिसावड्याच्या शाळेमध्ये पक्षी निरीक्षण करतो. तुम्ही एक शिक्षक पण आहात, तर तुम्ही तुमचं प्रोफेशन आणि पॅशन कसं सांभाळता? प्रोफेशन आणि पॅशन सांभाळताना मला एक उत्तम उदाहरण आठवतंय. आपले महाराष्ट्राचे बर्डमॅन म्हणजे सलीम अलींना आपण भारताचे बर्डमॅन म्हणतो, तसं महाराष्ट्राचे बर्डमॅन मारुती चितमपल्ली. मारुती चितमपल्ली हे वन विभागामध्ये काम करत होते. ती त्यांची सर्व्हिस होती आणि पक्षी पाहणे ही त्यांची पॅशन होती. सर्व्हिस करता करताच त्यांना त्यांची पॅशन पूर्ण करता आली आणि ते महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे फार मोठे पक्षी निरीक्षक झाले की ज्यांनी महाराष्ट्राचे पक्षी हे पक्षीकोशामध्ये त्यांनी आपले महाराष्ट्रातले पक्षी नोंदलेले पाहायला मिळतील. माझंही तसंच झालं. शिकवत असतानाच मुलांना पक्षी आवडायला लागले म्हणून मग मी पक्षी निरीक्षणाकडे वळालो. आणि मग हळूहळू त्यांच्यासोबत दर शनिवारी शाळा सुटल्यानंतर किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी किंवा मग इतर सुट्ट्यांच्या कालखंडामध्ये, दिवाळीचा कालखंड असेल किंवा मग इतर सुट्ट्या असतील, त्या सुट्ट्यांमध्ये आम्ही पक्षी निरीक्षण करायला लागलो. मुलांनाही आवडायला लागलं, मलाही ते आवडायला लागलं आणि मग हळूहळू ती माझी पॅशन होत गेली. मग याबद्दल तुम्ही तुमच्या शाळेमध्ये काय उपक्रम राबवले आहेत का? सुरुवातीला खरं तर जायचं, पक्षी पाहायचे यापुरतंच हे मर्यादित होतं. आणि मग हळूहळू आम्ही पक्षी पाहायला लागल्यानंतर डॉक्टर सतीश पांडे आपल्या पुण्यातील नामवंत डॉक्टर आहेत, त्याचबरोबर ते भारतातील फार मोठे पक्षीतज्ञ आहेत. त्यांची आणि माझी जेजुरीच्या एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर त्यांना कळालं की आम्ही शाळेमध्ये अशा पद्धतीनं पक्षी निरीक्षणाला जातो. आणि मग त्यांनी काही बेसिक गोष्टी सांगितल्या, म्हणजे जशा अर्थानं की तुम्ही नुसतं पक्षी पाहायला जाऊ नका, त्या पक्ष्यांच्या नोंदी ठेवा. आणि मग आम्ही नोंदी ठेवायला सुरुवात केली. नोंदी ठेवत असतानाच आम्ही आणखीन एक उपक्रम सुरू केला की हे जे पक्षी आहेत मी ओळखतोय, माझे विद्यार्थी ओळखतोय, गावातील माणसांनाही ते ओळखू यावे आपल्याकडे कोणते. आणि मग त्याच्यासाठी आम्ही एक फोटोंचं दालन सुरू केलं. जे फोटो मी स्वतः काढले ते फोटो, त्या फोटोंचं एक दालन सुरू केलं आणि एक विशिष्ट वर्ग निवडला. त्या वर्गामध्ये ते फोटो आम्ही कायमस्वरूपी लावले. म्हणजे गावात येणारी माणसं असतील किंवा मग शाळेत येणारे पाहुणे असतील, त्यांना ते आम्ही दाखवायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा लोक यायची त्यावेळेस लोक एकदम स्टन होऊन जायचे की एवढं सारं तुमच्याकडे आहे. मग
तुम्ही पब्लिसिटी का नाही करत. तर आमचा मूळ उद्देश हा हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं हा होता. आणि मग अशा पद्धतीने आम्ही दालन सुरू केलं. ते दालन आजही तुम्ही कधीही आलात तर तुम्हाला पाहायला मिळेल. शाळेमध्ये एका 10वीच्या वर्गामध्ये आम्ही ते फोटो कायमस्वरूपी भिंतीवर लावलेले. आणि म्हणजे आता हे फक्त शिकणं आणि शिकण्यापुरतं मर्यादित आहे का याचा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पण काही फायदा होतो? प्रश्न चांगला आहे. याचं 2 वेगवेगळ्या अँगलनं उत्तर आपल्याला देता येईल. खरं तर बऱ्याच वेळा एक विषय आपण जेव्हा सुरू करतो एक विषय जेव्हा सुरू करतो तेव्हा तो विषय विद्यार्थी परीक्षेच्या दृष्टीनं अभ्यासतात. मार्क मिळणार आहेत म्हणून मग प्रश्नोत्तर पाठ करणं किंवा वाचणं. परंतु हे पक्षी निरीक्षण जे आहे हे पक्षी निरीक्षण अभ्यास म्हणून नाही. ती त्यांची पॅशन झाली, ती त्यांची आवड झाली. आणि मग जिथे जिथे पक्षी दिसेल तो पक्षी ते पाहतात आणि त्याच्या नोंदीही करतात. म्हणजे या नोंदींचा एक खजिना आपल्याकडे तयार होत जातो आणि त्याच्यावरून खूप साऱ्या साध्या गोष्टी आपल्याला समजतात. म्हणजे अगदी उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्याकडे स्थलांतरित पक्षी जेव्हा येतात तेव्हा स्थलांतरित पक्षी येणारा कोणता पहिला हे आपल्याला त्या नोंदींवरून पण कळतं. म्हणजे हे मुलांचं पॅशन होत गेलं. म्हणजे फक्त ते शिकण्यापुरतं मर्यादित नाही राहिलं तर तो त्यांचा अनुभव होत गेला आणि अनुभव विश्वातून काही विद्यार्थी घडत गेले. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की आमचा एक विद्यार्थी आहे विनायक साप्ते म्हणून. तर हा विनायक साप्ते नावाचा विद्यार्थी आहे. तो भारतीय विद्यापीठमध्ये वाईल्ड लाईफ MSc वाईल्ड लाईफ करत होता. आणि MSc वाईल्ड लाईफ केल्यानंतर त्यानं स्वतःचं एक फुलपाखरांचं पुस्तक तयार केलं. म्हणजे माझा विद्यार्थी आहे आणि त्यानं स्वतःचं फुलपाखरांच्या विषयी पुस्तक लिहिलं. म्हणजे आपलं जे टायगर रिझर्व आहे या टायगर रिझर्वमध्ये जे फुलपाखरं सापडतात त्या फुलपाखरांचा त्याने अभ्यास करून पुस्तक लिहिलं. माझी एक दुसरी विद्यार्थिनी आहे शुभांगी वरदाडे म्हणून. ती तळेगावला एक सिको म्हणून कंपनी, त्या सिको म्हणून कंपनीमध्ये एन्व्हायरमेंटल ऑफिसर म्हणून काम करते. म्हणजे पर्यावरणाशी रिलेटेडच काम करते. म्हणजे जे मुलं शिकली ते मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधतात. म्हणजे आपल्याला शिकण्याचा फायदा जो होतो तो नोकरी मिळण्यासाठी होतो. पण नोकरी मिळत असताना सुद्धा त्यांनी त्यांची पॅशन जी आहे ती पॅशन टिकवली. म्हणजे वाईल्ड लाईफमध्ये काम करत असताना नोकरी तर त्यांना मिळतेच आहे पण त्याचबरोबर त्यांची पॅशन जी आहे ती पॅशन पण पूर्ण होते. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांना दोन्ही बाजूनं या गोष्टीचा उपयोग होतो. आणि दुसरा भाग गावातल्या लोकांसाठी जर तुम्ही विचार केला तर एक पर्यावरणाची जागृती. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठा इश्यू किंवा विषय हा खऱ्या अर्थानं आपल्या पुढे म्हणजे आता आमच्या पुढे नाही तुमच्या पिढी पुढे आमचे आता गेले पण तुमची जी पिढी आहे ती पिढी जर सर्व्हाइव्ह करायची असेल तर एन्व्हायरमेंट टिकलं पाहिजे. आणि हे टिकण्यासाठी आता तुम्ही पुस्तकामध्ये शिकून ते येत नाहीये. मग त्याचं फील्डवर्क मुलांना मिळालं पाहिजे आणि हे मुलांना मिळते त्याचबरोबर इतर पालकांनाही त्याचा अनुभव होतोय. अगदी मला यातून गमतीशीर उदाहरणं सांगता येतील तुम्हाला काही. आमच्याकडे गावामध्ये एक बांदल नावाचे ग्रस्त होते. त्यांचं घर बांधायचं काम चालू होतं आणि घर बांधायचं काम चालू असताना त्यांनी जो बाथरूमचा वरचा स्लॅब टाकला होता त्या स्लॅबमध्ये बारनाऊलनं पिल्लं टाकली होती. म्हणजे त्याला 4 पिल्लं झाली होती बारनाऊलची. आणि त्या कामगारांनी काय केलं ती पिल्लं काढली आणि बाहेर सोडून दिली. आणि मग गावातल्या एका पालकाला लक्षात आलं की सर इथे कावळे खूप एका पक्षाला मारतायत म्हणून त्याने मला फोन केला. संतोष शिंदे म्हणून त्या पालकांचं नाव होतं. त्यांनी मला फोन केला की सर असं असं झालंय. मग मी लगेच माझ्या विद्यार्थ्यांना फोन केला की जाऊन बघा म्हणून. मग गौरी प्रधान असेल किंवा शुभांगी बरदाडे असतील ही सगळी मंडळी तिथे गेली. त्यांनी पाहिलं की बारनाऊलचं पिल्लू आहे. मग त्यांनी मला फोन केला की सर बारनाऊलचं पिल्लू आहे. मग म्हटलं तिथे झाडाची डोली वगैरे दिसते का बघा, कुठे मोठं झाड दिसतंय का बघा. तर ते म्हटले नाही सर मोठं झाड. मग म्हटलं जवळपास कुठे बांधकाम चालू आहे का बघा. तर म्हटले हा सर इथे एक बांधकाम चालू आहे. मग म्हटलं त्या बांधकामामध्ये जा कदाचित तिथे तुम्हाला त्याचं नेस्ट सापडेल. आणि मग ते आत गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की तिथे बारनाऊलची आणखीन 2 पिल्लं होती. मग आम्ही त्या बांधलांशी बोललो की तर बुवा असं असं आहे आता ही पिल्लं जर बाहेर टाकली तर ही जगणार नाही मरून जातील. पण जर तुम्ही एक 10-15 दिवस काम बंद ठेवलं तर ही 15 दिवसानंतर आपोआप उडून जातील, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मग त्यांनी तेवढा जो भाग होता त्यांचा घराचा ते बांधकाम त्यांनी पूर्णपणे बंद ठेवलं. आणि ती पिल्लं मग नंतर एक 15-20 दिवसांना साधारणपणे मोठी झाली आणि उडून गेली. एवढ्या वर्षांमध्ये तुम्हाला पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये काय बदल आढळले?
काळाच्या ओघामध्ये आपण मानव स्वार्थी झालो. साधारणपणे जर विचार केला ना तर पक्ष्यांची संख्या घटत चालली असं एक जनरल निरीक्षण सगळीकडे नोंदवलं जातं. परंतु आपण जर जनरली पाहिलं ना, म्हणजे मी एक पक्षी निरीक्षक म्हणून जेव्हा आमच्या परिसराचा अभ्यास करतो तेव्हा मला साधारण काही गोष्टी आठवतात. म्हणजे आमच्या शाळेच्या कडेला एक ओढा आहे, त्या ओढ्यामध्ये एक कमळ पक्षी नावाचा पक्षी असायचा. सहज दिसायचा, सहज. म्हणजे आम्ही शाळेतून बाहेर आलो, ओढ्याच्या कडेला गेलो की तो कमळ पक्षी आम्हाला दिसायचा. परंतु काळाच्या ओघामध्ये ओढ्यातलं पाणी जे ते पाणी साठायची क्षमता कमी झाली. पाणी साठायचं कमी झालं, त्याच्यामध्ये त्याच्यात जे कमळाची पांढरी छोटी फुलं येतात, त्याला व्हाईट लिली म्हणतात इंग्लिशमध्ये, ती व्हाईट लिली छोटीशी यायची पाण्यामध्ये, ती यायची बंद झाली. आणि ती यायची बंद झाल्यामुळे तो कमळ पक्षी जे नेस्ट करायचा त्याच्यावर, तर त्याला ती जागाच राहिली नाही. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना त्या पक्षाचा आदिवास धोक्यात आला, तसा त्या ओढ्याच्या कडेला त्या कमळ पक्षाचा आदिवास जो होता तो आदिवासच धोक्यात आला. आणि त्याच्यामुळे आता गेली कित्येक वर्ष आम्हाला तो कमळ पक्षी पाहायला मिळाला नाही. तुतवार नावाचा पक्षी येतो जो स्थलांतरित पक्षी आहे. आणि साधारणपणे स्थलांतरित पक्षी एका विशिष्ट सीझन पुरते येतात आणि ते निघून जातात. परंतु हे पक्षी, स्थलांतरित पक्षी, येण्याचं आणि जाण्याचं एक ठराविक कालखंड असतो. तो कालखंड याच्यामध्येही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे हा कालखंड कमी होत चाललाय. काही वेळेस आपल्याला असं वाटतं की यावर्षी हे पक्षी लवकर आलेत, काही वेळेस आपल्याला असं वाटतं की यावर्षी हे पक्षी खूप उशिरा गेलेत. म्हणजे अशा पद्धतीनं पर्यावरणामध्ये जे बदल होत आहेत, या पर्यावरणातील बदलांमुळे या पक्ष्यांच्या संख्येवर, प्रजातींवर प्रचंड परिणाम झालेला पाहायला मिळेल. काही प्रजाती नामशेष होत चालल्यात, काही एंडेमिक स्पीसीज आहेत. उदाहरणार्थ मॉटल्ड वूड नावाची एक मॉटल्ड वूड आऊल, ज्याला मराठीमध्ये रक्तलोचन घुबड असं म्हणतात, तर ती प्रजाती जी आहे ती आपल्याकडे सापडते. पहिल्यांदा एंडेमिक स्पेसीज म्हणजे जी कुठेही जगात सापडत नाही, तुमच्याकडे सापडते. किंवा मग जी ज्या ठिकाणी विशिष्ट ठिकाणी सापडते तिला एंडेमिक म्हटलं जातं. तर ती हीच प्रजाती आपल्याकडे सापडते. पण आता तिची संख्या ही खूप कमी झालेली पाहायला मिळेल. म्हणजे पूर्वी आम्हाला 3, 4, 5 मॉटल्ड वूड आऊल पाहायला मिळायची. आता त्यांची संख्या कमी होत चाललेली पाहायला मिळते. इगल्स कमी होत चाललेत. इगल्स हे आपल्या अन्नसाखळीमधले सगळ्यात वरचे आहेत. आणि मग ते वरचे कमी होत आहेत याचा अर्थ खालनच संख्या कमी होत चालली असा सहज अंदाज आपल्याला काढता येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात जर आपण या सगळ्याकडे बारकाईने पाहिलं तर या प्रजातींची संख्या निश्चितपणे कमी होते असं आमचं ऑब्झर्वेशन आहे या 10 वर्षांमध्ये. तर मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल याबद्दल? खरं तर प्रेक्षकांना सांगत असताना एक गोष्ट आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे आता आमची जी पिढी आहे ती आम्ही 50शीत आहोत, परंतु तुमची जी तरुण पिढी आहे की जी आता जस्ट 20-21 मध्ये आहे, किंवा अजूनही काही तुमच्या नंतरची मुलं आहेत, तुमच्या आधीची मुलं आहेत असे, तर या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर पर्यावरण वाचलं तरच तुम्ही सगळेजण वाचणार आहात. त्यामुळे पर्यावरणाकडे बघत असताना खूप गांभीर्यानं बघण्याची वेळ आली. पर्यावरण वाचवताना पक्ष्यांचा विचार केला गेला पाहिजे. मग पक्ष्यांचा विचार करूनच आपण आपली लाईफस्टाईल जी आहे ती लाईफस्टाईल ठरवली गेली पाहिजे. अन्यथा मग पक्षी नामशेष होत जातील. आणि जर पक्षी नामशेष होत गेले तर आपली जी पिढी आहे पुढची, म्हणजे तुमची येणारी पिढी, या पिढीला खऱ्या अर्थानं जगण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागणार आहे. आणि म्हणून मग काय करावं लागेल? साध्या गोष्टी आहेत. झाडं लावली पाहिजे. झाडं लावताना पण कोणती झाडं लावायची? म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्या तुम्ही. वन विभागानं डोंगरामध्ये ग्लिसिडियाची झाडं लावली. आता ही ग्लिसिडियाची झाडं ही बाहेरून आणलेली झाडं आहेत आणि त्याचा परिणाम काय झाला? आपल्या पर्यावरणामध्ये आपली झाडं आहेत ती झाडं नाही. माळढोक पक्षी जो आहे हा माळढोक पक्षी केवळ या चुकीच्या पद्धतीनं वृक्षारोपण केलं गेल्यामुळे, म्हणजे माळरान जिथे आहे त्या माळरानावर गवत उगवतं, ते गवत हे माळढोक पक्ष्यांचा आदिवास आहे, त्याच्यामध्ये ते सहज लपू शकतात. परंतु तिथं वृक्षारोपण केलं गेलं वेगवेगळ्या पद्धतीचं आणि त्या वृक्षारोपणामुळे तो आदिवासच त्याचा धोक्यात आला. तशा पद्धतीनं ही वृक्ष लावताना स्थानिक प्रजाती लावल्या पाहिजेत. स्थानिकमध्ये पण सुद्धा ज्या ठिकाणी जी प्रजाती सहज उगवू शकते अशा पद्धतीची प्रजाती लावली गेली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना सहज न करता त्याचा शास्त्रीय अभ्यास केला गेला पाहिजे. म्हणजे मी आज झाडं लावतोय म्हणजे मग फक्त झाड लावलं पाहिजे का? या झाडाचा खऱ्या अर्थानं इतर पर्यावरणासाठी
पर्यावरणासाठी काय उपयोग आहे का याचा विचार करून जर पर्यावरण लावलं तर हे पर्यावरण जगेल. आपल्या घराच्या शेजारी बाग आहे, जर पक्ष्यांच्या बरोबर तुम्ही फुलपाखरांचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या बागेमध्ये जर आपण काही वनस्पती लावल्या, मग साधारणपणे लिंबू असेल, कडीपत्ता असेल, वड असेल, पिंपळ असेल, यासारख्या जर वनस्पती लावल्या, आंबा असेल, कुंडीत लावा तुम्ही, पण यासारख्या वनस्पती लावल्या तुम्ही तर अनेक फुलपाखरं तुमच्या बागेमध्ये सहज येतील आणि ते तुमच्या बागेमध्ये जगतील. म्हणजे तुम्ही एक प्रकारे पर्यावरणाला मदत करता. आणि ह्या साध्या साध्या गोष्टी जर आपण सगळ्यांनी, शिकलेल्या माणसांनी आपण जर ठरवलं तर पर्यावरण वाचवू शकतो. आणि पर्यावरण वाचवणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. तुमच्या पिढीपुढे ही पर्यावरणाची समस्या फार मोठी आहे आणि ती जर तुम्हाला दूर करायची असेल तर पर्यावरणाचा अभ्यास शाळांमध्ये सुरू करणं गरजेचं आहे. नक्कीच सर, तुम्ही जे सांगितलं ते प्रेक्षक पण ऐकतील आणि आमच्यासारखी पिढी पण याच्यावर अभ्यास करून काम करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर. थँक्यू.